लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा लाभणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे। अगदी असाच प्रेरणादायी विचार समोर ठेवून आम्ही जीवन एक रंगमंचच्या प्रवासाला सुरुवात केली। जीवन एक रंगमंचच्या व्यासपीठावर आजचा व्हिडिओ सादर करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे, कारण अवघ्या 5 महिन्यापूर्वी सुरू झालेले आपले लाडके चॅनल जीवन एक रंगमंच आज मॉनिटाईज झाले आहे। हे सांगताना विशेष आनंद होतोच, पण हे तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे शक्य झाले आहे। त्यामुळे या यशाचे मानकरी तुम्ही सर्व श्रोतेच आहात। सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओची सुरुवात सरांच्या आवाजाने झाली आहे आणि त्यामागे कारण देखील असंच आहे, कारण आज आपलं चॅनल मॉनिटाईज झालं आहे आणि म्हणूनच आम्ही दोघेही आज एकत्र तुमच्या भेटीला आलो आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आमच्या चॅनलचा मॉनिटाईज पर्यंतचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत की कमी वेळेमध्ये चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आम्ही काय प्रयत्न केले, आमचा प्रवास कसा होता, हे आम्ही आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। चला तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया आणि हा मॉनिटाईज स्पेशल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मला खात्री आहे या व्हिडिओमधून देखील तुम्हाला खूप काही मोटिवेशन मिळेल, खूप काही नवीन शिकायला मिळेल। मित्रांनो, चॅनल सुरू करून नवनवीन विचार तुमच्यापर्यंत पोहोचावे असे 1 वर्षापूर्वीच मला वाटलं होतं, पण नोकरी सांभाळत व घरगुती कामे करत असताना ते शक्यच झालं नाही। लॉकडाऊनच्या काळात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लोकांचे मनोधैर्य वाढावे या प्रांजळ हेतूने चॅनलवर आम्ही दोघांनी विचार सुरू केला। त्यासाठी सर्वप्रथम चॅनलच्या नावावर चर्चा केली। सर्व वयोगटातील व्यक्तींपर्यंत आपले विचार पोहोचवण्यासाठी चॅनलचे नावही सर्वसमावेशक असावे असे दोघांनाही वाटले। म्हणूनच आम्ही जीवन एक रंगमंच हे चॅनलचे नाव नक्की केले। मित्रांनो, लेखनाची मला पूर्वीपासूनच खूप आवड आहे। याआधी काही ठिकाणी माझे लेखन प्रकाशित झाले आहे, परंतु माझे हे लेखन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। त्यासाठी एक प्लॅटफॉर्म मला हवा होता। म्हणूनच आम्ही दोघांनी पती पत्नींनी यूट्यूबच्या माध्यमातून जीवन एक रंगमंच या चॅनलची निर्मिती केली आणि माझे लेखन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे। माझ्या परिचयातील मित्रमंडळी व्हिडिओ ऐकल्यानंतर मला सहज विचारतात की सर, या व्हिडिओमधला आवाज कुणाचा? तरी मी आज सर्वांना सांगू इच्छितो की माझं जे लेखन आहे हे स्वरबद्ध करण्याचं काम माझ्या पत्नीने केलं आहे। तिने माझ्या विचारांना स्वरबद्ध करून एक प्रकारचा न्याय दिला असं मला वाटतं। नक्कीच मित्रांनो, सरांनी सांगितल्याप्रमाणेच आपल्या या YouTube चॅनलला सुरुवात झाली। सुरुवात करताना आम्ही कधी मॉनिटाईज होईल हा विचारच केला नव्हता, कारण आपण त्या उद्देशाने चॅनल ओपन केलंच नव्हतं। आवड आणि लिखाणाला कुठलं तरी व्यासपीठ मिळावं या उद्देशाने आम्ही आपल्या जीवन एक रंगमंच या चॅनलची सुरुवात केली। मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट खरी सांगते की व्ह्यूज किती येतील, सबस्क्रायबर किती होतील किंवा चॅनल कधी मॉनिटाईज होईल का हा विचार आम्ही कधीच केला नाही, किंवा यामधून आपल्याला कधी काही मिळेल हा विचार देखील आम्ही केला नाही। परंतु तरी देखील चॅनल मॉनिटाईज झाल्यावर आम्हाला दोघांनाही खूप आनंद झाला, कारण आम्ही बऱ्याच लोकांचे अनुभव ऐकले होते की YouTube चॅनल मॉनिटाईज व्हायला 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लागतो आणि तुमच्या प्रतिसादामुळे आपलं चॅनल हे केवळ अवघ्या 5 महिन्यामध्ये मॉनिटाईज झालं आहे। यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार। मित्रांनो, एखादं झाड लावलं की लगेचच फळाची अपेक्षा करणं हे खूप चुकीचं आहे। त्याचप्रमाणे आम्ही जेव्हा चॅनल सुरू केलं त्यावेळी आम्ही कधीच सबस्क्रायबर किती झाले, सबस्क्रायबर वाढतील का, व्ह्यूज येतात का, किती व्ह्यूज आले याबद्दल कधीच विचार केला नाही। आम्ही एक करत व्हिडिओ टाकत गेलो। कधी आमचे व्हिडिओ 100च्या पार गेले हे आम्हालाही कळलं नाही। सर लिखाण करत गेले आणि मी त्याला आवाज देत गेले। अशा प्रकारे सातत्याने आम्ही नवनवीन विषयावर व्हिडिओ टाकत गेलो आणि अशा प्रकारे आमचं चॅनल आज मॉनिटाईज झालं। आमच्या परिचयातले बरेचसे जण मला YouTube बद्दल विचारत असतात की कसं सुरू करायचं किंवा काय,
अशा संदर्भात बरेच प्रश्न विचारले जातात सरांना देखील आणि मलाही. मला आज त्यांना हे सांगायचं आहे की जर तुम्हाला एखादं चॅनल सुरू करायचं असेल तर तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बोलणारे लोक मिळतात. त्यामुळे तुम्हाला जर चॅनल सुरू करायचं असेल किंवा तुम्ही एखादं चॅनल सुरू केलेलं असेल तर अशा वेळी निगेटिव्ह गोष्टीकडे लक्ष न देता पॉझिटिव्ह विचार करून फक्त व्हिडिओ तयार करत राहणे, नवनवीन गोष्टीवर व्हिडिओ तयार करत राहणे, या एकाच गोष्टीने म्हणजेच सातत्याने तुम्ही युट्यूब चॅनल काढा, अभ्यास करा. कुठलंही यश प्राप्त करायचं असेल तर सातत्य हे खूप जास्त महत्वाचं आहे मित्रांनो. एक दिवस एक गोष्ट केली आणि नंतर 8 दिवस ती केली नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही. मी आपल्या या युट्यूब चॅनलवर, जीवन एक रंगमंच या युट्यूब चॅनलवर असे बरेचसे व्हिडिओ टाकले आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट सातत्याने करा. जर तुम्ही 1 दिवस केली आणि 4 दिवस केली नाही तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीत यश मिळणार नाही. मग ते युट्यूब असो, अभ्यास असो अथवा कुठलंही क्षेत्र असो. हेच मला आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हा दोघांनाही तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. मित्रांनो, हा प्रेम, हे स्नेह असेच राहू द्या. आम्ही आमच्या परीने जेवढ्या नवनवीन संकल्पना असतील, नवनवीन गोष्टी असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न चालूच ठेवणार आहोत. तुमच्या सूचना, तुमच्या अपेक्षा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवत राहा. नवनवीन प्रेरणादायी विचार, आठवणीतील कविता, यशस्वी लोकांच्या यशोगाथा, सध्याच्या परिस्थितीवरील विचार मंथन नेहमीच तुमच्यासाठी तयार करणार आहोत. जीवन एक रंगमंच परिवारातील सर्व सदस्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. मित्रांनो, तुम्ही मला इंस्टाग्राम वर देखील फॉलो करू शकता. जीवन एक रंगमंच 24 हा माझा युजर आयडी आहे. त्याचप्रमाणे तुम्ही आमच्या जीवन एक रंगमंच या फेसबुक पेजला देखील फॉलो करू शकता. थोडक्यात सांगायचं झालं तर आपलं चॅनल मॉनिटाईज झालं. या आनंदामध्ये तुम्हालाही सहभागी होता यावं यामुळे आज मी हा व्हिडिओ तयार केला आहे. यामधून तुम्हाला नक्कीच मोटिवेशन मिळालं असेल असं मला वाटतं. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुम्ही आतापर्यंत आपलं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आम्ही दररोज असेच प्रेरणादायी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया अशाच नवीन प्रेरणादायी व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत रहा, ऐकत रहा जीवन एक रंगमंच.